छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये प्रथमच प्रभागनिहाय मतदान होणार आहे आणि त्याच्यामुळे मुंबई वगळता राज्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये ही पद्धत लागू केली गेली आहे। काही मतदान केंद्रांवर 2, 3 किंवा 4 ईव्हीएम मशीन असणार असल्याने आता मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निर्णायक अधिकारी जी श्रीकांत सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडूनच समजून घेऊयात की मतदान केंद्रात गेल्यानंतर मतदान कसं करायचं, त्याची प्रक्रिया कशी आहे। बॅलेट मी दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही कमांड दिलं, तुम्हाला मतदार जे आहे ते मतदार कक्षामध्ये जातो आणि त्याला अशा पद्धतीने दिसतील। ते असे दिल्यानंतर त्याला इथं हिरवा लॅम्प दिसेल आणि त्याला असे मतपत्रिका म्हणजे त्यांचे सिरियल नंबर, कॅन्डिडेट नाव आणि त्याचं चिन्ह आणि कोणी पसंत नसेल तर त्याचं खाली नोटा अशा पद्धतीने दिलेलं असणार। पांढरा संपल्यानंतर एक कॅप असणार, म्हणजे दुसऱ्या सुरुवात होतो म्हणून ते बचं असणार, मग कचं असणार। आता तुम्ही यापैकी पांढरा मतपत्रिका म्हणजे अ जागापैकी एक निवडा। एक निवडल्यावर परत तुम्हाला त्या ठिकाणी मतदान दुसरे करता येत नाही। आता दुसरा मतदान जे आहे या फिक गुलाबीवर करायचं आहे, म्हणजे माझे 2 मतदान झाले। हा, हे फिका पिवळा आहे, याच्यामध्ये मी अजून एक दाबलो आणि हे फिका निळा आहे, याच्यामध्ये अशी मोठी बीप आवाज येईल, म्हणजे तुमची मतदान संपला। मोहम्मद इरफान माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।